ओम शांती. 8 जून 1973ची ही अव्यक्तवाणी. या अव्यक्तवाणीचे टायटल आहे सर्वश्रेष्ठ शक्ती, पारखण्याची शक्ती. बापदादा म्हणतात, तशा तर सर्व शक्ती आवश्यक आहेत, पण या सर्व शक्तींमध्येही श्रेष्ठ शक्ती ती आहे सर्व शक्तींनाही जवळ आणणारी, म्हणजे पारखण्याची शक्ती, ओळखण्याची शक्ती. ओळखण्याची शक्ती म्हणजे स्वतःला जेव्हा ओळखता येईल तेव्हाच, आणि बापाला जेव्हा ओळखता येईल तेव्हाच बापाच्या जवळ जाता येईल, बापाच्या समान बनता येईल. पारखण्याची शक्ती आहे नंबर 1. पहिले ज्ञानाचा आधार आहे बापाला ओळखणे, म्हणजेच पारखणे की बापाचे कोणते कर्तव्य चालू आहे. पहिले पारखण्याची शक्ती आवश्यक आहे. जसे योद्धे सर्व व्यक्ती, सर्व वैभव यापासून दूर राहून युद्ध आणि विजय ह्या 2च गोष्टी बुद्धीमध्ये ठेवतात आणि लक्ष्य पूर्ण करतात, तसेच स्वतःला विचारायचे आहे. योद्धे कधी आराम पसंत नसतात. नेहमी स्मृती ठेवायची आहे की मी युद्धाच्या मैदानावर उपस्थित आहे. योद्धे कधी शस्त्राशिवाय राहत नाही, नेहमी शस्त्रधारी असतात. कधी त्यांना भीती वाटत नाही, निर्भय असतात. सर्व प्रकृतीच्या साधनांपासून आपल्या बुद्धीला दूर करायचे आहे. संपूर्ण स्वतंत्र म्हणजे जेव्हा वाटेल तेव्हा देहाचा आधार घेतला आणि जेव्हा वाटेल तेव्हा देहाच्या भानापासून असे न्यारे व्हायचे आहे की ही देह आपली नाहीच. पुराणे स्वभाव, संस्कार सगळ्यापासून दूर, लौकिक संपर्क वा अलौकिक परिवारच्या संपर्काच्या बंधनापासूनही स्वतंत्र, अशांना म्हणतात संपूर्ण स्वतंत्र. ब्राह्मणपणचे लक्षण आहे आणखी संग तोडून एकाशीच संग जोडणे. ही पहिली प्रतिज्ञा आहे. पहिला मर्जीवा जन्म हा बोल ब्राह्मणांचा हाच आहे. एक बाप, दुसरा नाही कोणी. ही पहिली प्रतिज्ञा आहे. ज्या पण आत्म्यांकडे पाहायचे त्यांच्याकडे फक्त कल्याणाच्या भावनेनेच पाहायचे. संबंध आणि लगावची भावना नसावी. फक्त ईश्वरी सेवाच्या भावानेच पाहावे. 5 तत्वांना पाहत असताना, प्रकृतीला पाहत असताना प्रकृतीच्या वश व्हायचे नाही, पण प्रकृतीलाही सतोप्रधान बनवण्याचे कर्तव्य करायचे आहे. ब्राह्मण जन्माची विशेषता, डायरेक्ट परमपिता परमात्माकडून जन्म होतो. अशी विशेषता संपन्न जन्म आहे. तर बापाचे जे गुण आहे तेच ब्राह्मण आत्म्यांचेही गुण असायला पाहिजे. या ब्राह्मण जन्मातच त्रिकालदर्शी, त्रिनेत्री, ज्ञानस्वरूप बनतात. पूर्ण कल्पातही असा जन्म होणार नाही. हिरेतुल्य जन्म आहे. महान समजदारही इथेच बनतात. इतक्या सर्वश्रेष्ठ आत्मा आहेत
की त्यांचे गायन स्वतः सर्वशक्तिमान करतात. स्वतः बाप अशा आत्म्यांचे रोज रोज स्मरण करतात. बापाला प्रत्यक्ष करणे, बापाच्या संबंधात आणणे, बापाचे वारीस बनवणे हे पहिली रचनेचे कर्तव्य आहे. बाप मुलांद्वारेच प्रत्यक्ष होतात. निराकार बाप आणि साकार ब्रह्मा बाप दोन्ही आपले निश्चय आणि ब्राह्मण जीवनाच्या आधाराने, आपल्या अनुभवाच्या आधाराने विश्वाच्या समोर प्रख्यात करतात. तर बापाला प्रख्यात करण्याची विशेषता मुलांमध्ये आहे. बाप विश्वाच्या समोर स्वतः गुप्त राहून शक्ती सेना आणि पांडव सेनेला प्रत्यक्ष करतात. गंभीरता, रमणीकता, हर्षितमुक्ता, सहनशीलता, संतुष्टता हे ब्राह्मण जीवनाचा स्वभाव आहे आणि संस्कार आहे विश्वाचे सेवाधारी. ओम शांती.